आणि ईव्हीएम विरोधात आता मनसेही मवियाला साथ देणार असल्याचं कळतंय। राज ठाकरेंचं जुनं पत्र हे अविनाश जाधवांकडून पोस्ट करण्यात आलेलं आहे। 2018 मध्ये सर्व पक्षांनी एकत्र येण्याचं आव्हान यात करण्यात आलं होतं। राज ठाकरेंनी हे आवाहन केलं होतं आणि मनसेकडून आता पुन्हा एकदा हे जुनं पत्र व्हायरल करण्यात येत आहे। यावर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत मनसे नेते अविनाश जाधव स्वतः आपल्यासोबत आहेत। अविनाशजी, ईव्हीएम विरोधात आता मनसेही मवियाला साथ देणार असल्याचं कळतंय। काय तुमची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणायचं तुम्हाला? मला वाटतं की मवियाला साथ देणं हा विषय नाहीये। विषय असा आहे की ज्या पद्धतीने आमच्या लोकांचा पराभव झालाय तो आमच्या कोणाच्याच प्रश्नी पडत नाहीये। कारण आम्ही केलेलं मागच्या 5 वर्षात काम, कोविडच्या काळात आम्ही केलेलं काम आणि आलेला रिझल्ट हा अनपेक्षित आहे। आणि आमचा एक मुंबईचा पदाधिकारी आहे, उमेदवार आहे, त्याच्या घरामध्ये 5 मतं आहेत आणि त्याच्या मतदान बूथवर त्याला 2 मतं पडलेली आहेत। हे कसं शक्य असू शकतं? तो सगळ्या गोष्टी पाहिल्याच्या नंतर एक गोष्ट कळते की नक्की ईव्हीएम मध्ये काहीतरी घोळ आहे। एक आज व्हिडिओ फिरतोय, छान व्हिडिओ फिरतोय सगळीकडे ग्रामीण भागातल्या, की 2 मित्र बोलतात एकमेकांशी आणि तो सांगतोय की तुमच्या इथली काय परिस्थिती आहे। तो सांगतो चला आमच्या गावामध्ये 1700 मतं आहेत आणि बीजेपीला 2100 मतं पडली आहेत। तो असा जर प्रकार होणार असेल तर आम्ही का निवडणुकीला उतरायचं, का लोकांची कामं करायची, का प्रचार करायचा? जर ह्यांना निर्णय हे करायचं असेल, अशा प्रकारे ईव्हीएम मध्ये घोळ करून करायचं असेल तर मला असं वाटतं मग याच्या पुढे या महाराष्ट्रात किंवा देशात कुठेच निवडणुका घेऊच नका। तुम्हाला जे हवंय ते करा, तुम्हाला कोणाला निवडून आणायचं ते आणा, फक्त दाखवण्यासाठी जनतेला मला असं वाटतं की निर्णय देऊ नका। जे लोकांनी मतं दिली आहेत त्याचा पुरेपूर वापर हा भविष्यात लोकांना झाला पाहिजे, ना की तुम्ही जो काही ठरवाल तो निर्णय। एक गोष्ट तुम्ही सगळ्यांनी लक्षात घेतली पाहिजे, भारतीय जनता पक्षाचा एवढा मोठं यश आल्याच्या नंतरही महाराष्ट्रात पुढे आनंदाचं वातावरण दिसत नाहीये। महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरात ईव्हीएम कसा काय खोटा आहे हे दाखवण्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर फिरायला लागलेले आहेत। ज्या माणसाचा राजकारणाशी संबंध नाही तो पण बोलतोय की नाही ईव्हीएम टॅम्पर्ड असल्यामुळे ही गोष्ट घडली। आज काँग्रेसचं ज्या प्रमाणात हार झालेली आहे हे शक्य नाही हो। मी तुम्हाला सांगतो, मी निवडणुकीचा निरीक्षक होतो पश्चिम महाराष्ट्राचा। गावागावात शरद पवारांच्या बाबतीत लोक म्हणत होती, आज तिथे सगळीकडे त्यांचे उमेदवार पडले, कसं शक्य आहे? मला असं वाटतं की हे ज्या सगळ्या गोष्टी आहेत या न पचणाऱ्या आहेत आणि कळूच शकत नाही। हा निर्णय कसा आलाय कळूच शकत नाही। प्रचाराच्या दरम्यान कुठेही भारतीय जनता पक्षाची खाली लाट नव्हती, उलट विरोध होता। आमदारांना लोक वाईट भाषेत बोलत होती की 5-5, 10-10 वर्ष भारतीय जनता पक्षाचे आमदार आले नाहीत, त्या याद्यांवर यांना 4-4 हजार मतं मिळतात त्याच्या प्रभागामध्ये। प्रत्येक फेरीला 4-4 हजार मतं जर यांना पडत असतील याचा अर्थ काहीतरी गडबड आहे। तर ज्या भागात यांच्या आमदाराच्या विरोधात लोक आहेत तिथे पण समान मतदान होत असेल तर काहीतरी गडबड आहे, एवढं नक्की। नक्कीच, धन्यवाद अविनाशजी, आपण एनडीटीव्ही मराठीला आपली प्रतिक्रिया आणि आपली भूमिका स्पष्ट केल्याबद्दल।